पायथागोरस थेरम चॅप्टर मधले काही कीवर्ड्स आहेत. कोणते कीवर्ड्स आपल्याला माहिती पाहिजेत? जसं की आता थेरम तर आपल्याला त्याच्यावरचे गणित पडतात. त्यानंतर जो सर्वात महत्वाचा आहे ते म्हणजे जॉमेट्रिक मीन. आता जॉमेट्रिक मीन काय असते? आता तुला असाइनमेंट मधले गणित करायचे त्या पद्धतीने. जॉमेट्रिक मीन काय असते? आता आपण एक राईट अँगल ट्रायंगल काढला, त्याच्यामध्ये एक राईट अँगल मधून एक परपेंडिक्युलर ड्रॉन केलं हायपोटेन्युस वर, त्याला काय नाव दिलं आपण? बीडी. राईट. तर बीडी इज अ जॉमेट्रिक मीन. ट्रायंगल एबीसी मध्ये जर परपेंडिक्युलर कोण असेल, बीडी परपेंडिक्युलर एसी, अँगल बी तर 90 डिग्री आहे, परपेंडिक्युलर जर असेल तर बीडी इज अ जॉमेट्रिक मीन. मग ते जॉमेट्रिक मीन असं त्याचा फॉर्म्युला काय? बीडीचा स्क्वेअर इज इक्वल टू हायपोटेन्युस झालेले दोन भाग, एडी इंटू डीसी. बीडीचा स्क्वेअर इज इक्वल टू एडी इंटू डीसी. हा एक फॉर्म्युला. याच्यावरचे गणित 2-2 मार्काला पडतील. परपेंडिक्युलर ड्रॉन केलं त्याला म्हणायचं जॉमेट्रिक मीन, आणि स्क्वेअर ऑफ द मीन, प्रोडक्ट ऑफ द एक्स्ट्रीमचा प्रोडक्ट म्हणजे एडी इंटू डीसी. त्याच्यानंतर आता अजून एक घ्यायचं राहिलं तर थेरम ऑफ 30 डिग्री, 60 डिग्री आणि 90 डिग्री. याच्यानुसार आपण एक गेलं बघ, राईट अँगल ट्रायंगल मध्ये जर या ठिकाणी ए बी सी हा एक बी तर 90 डिग्री घेऊन बसलाय, आणि जर हा 60 डिग्री असेल आणि हा 30 डिग्री असेल तर 30 आणि 60 चे फॉर्म्युले दिले मी तुला. Opposite side of 30 degree, right? Opposite side of 30 degree 1/2 into hypotenuse. Okay. Opposite side of 60 degree, right? √3/2 into hypotenuse. आठवते की? त्याच्यानंतर आता अजून आपल्या या ठिकाणी 45, 90चं पण झालं. 45 डिग्री, 45 डिग्री, 90 डिग्री. जर ट्रायंगल एखादा असेल, त्या ट्रायंगल मध्ये जर अँगल 45 डिग्रीचे असेल राईट अँगल ट्रायंगल मध्ये, कारण की एक तर 90 डिग्री गेलेलाच आहे, तर परत या ठिकाणी 45 डिग्रीच्या हे दोन्ही साइड समोरच्या सेम असणार आहेत. ओके. मग अपोजिट साइड ऑफ 40 डिग्री, राईट, opposite side of 40 degree 1/√2 into hypotenuse. इथे दिलंय का? कपाट आहे तुला? वा, व्हेरी गुड. आणि अजून एखादा स्क्वेअर असेल तर हॅशटॅग स्क्वेअर बद्दल काय? एक स्क्वेअर असेल तर स्क्वेअरच्या ऑल अँगल तर राईट अँगल असतात माहिती, ऑल साइड तर इक्वल असतात हेही माहिती. त्याचा डायगोनल काढायचा फॉर्म्युला आहे आपल्याकडे. काय त्याचा डायगोनल काढायचा फॉर्म्युला? साइड ऑफ द स्क्वेअर, साइड काढायचा, साइड ऑफ द स्क्वेअर 1/√2 इंटू त्याचा डायगोनल साइड ऑफ द स्क्वेअर. आणि साइड वरून पेरिमीटर काढता येते. पेरिमीटर ऑफ द स्क्वेअर सांगा. पेरिमीटर म्हणजे त्याच्या ऑल साइडची बेरीज. राईट, 4 इंटू साइड. व्हेरी गुड. आणि हॅशटॅग अजून एक सांगितलं होतं, इक्विलॅटरल ट्रायंगल. इक्विलॅटरल ट्रायंगल मध्ये आता इथं बघ, अँगल 45 डिग्रीचे असते म्हणून 45 चा फॉर्म्युला बसते. पण इक्विलॅटरल ट्रायंगल मध्ये प्रत्येक अँगल किती डिग्रीचा असते? 60 चा असते. म्हणून त्याची जर हाईट काढायची असेल आपल्याला, तर हाईट ऑफ द इक्विलॅटरल ट्रायंगल, √3/2 into side of the triangle असे काही कीवर्ड्स आहेत हे पायथागोरसचे, ते तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी. माहितीये? राईट डाऊन लिहा.